नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे, छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर रुग्णालयात कन्सल्टंट आर्थ्रोस्कोपी, जॉइंट रिप्लेसमेंट आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत हिप जॉइंटचा अव्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन काय असतो, तो का होतो, त्याची ट्रीटमेंट काय। हिप जॉइंटचा एव्हीएन म्हणजे मांडीच्या हाडाचा गोळा, त्याला जर रक्तपुरवठा कमी पडून तो जर खराब होत असेल तर त्याला आपण हिप जॉइंटचा अव्हेस्क्युलर नेक्रोसिस असे म्हणतो। हिप एव्हीएनचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ट्रॉमा, आपल्या मांडीच्या हाडाला होणारं फ्रॅक्चर किंवा आपला हिप जॉइंटचं डिस्लोकेशन, यामुळे हिप जॉइंटचा एव्हीएन उद्भवू शकतो। दुसरं महत्त्वाचं कारण असतं म्हणजे ते हाय डोस स्टेरॉइडचा दीर्घकाळ वापर। आपल्याला असणारी एखादी मेडिकल कंडिशन जसं की सिकल सेल ॲनिमिया असेल, मधुमेह असेल, त्याचबरोबर रेडिएशन थेरपी, ऑर्गन ट्रान्सप्लांट यामुळे सुद्धा एव्हीएन होऊ शकतो। तर आता जाणून घेऊया हिप जॉइंट एव्हीएनची लक्षणं काय असतात ते। पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्या मांडीच्या वरच्या भागात म्हणजेच ग्रॉइन रिजनमध्ये पेशंटला होणारा त्रास। जसं जसा एव्हीएनचा त्रास वाढतो तसं तसा रुग्णांना चालताना, मांडी घालून बसताना आणि जमिनीवरून उठताना त्रास व्हायला सुरू होतो। दुसरं लक्षण म्हणजे रुग्णांचा चालायचा वेग कमी होणं आणि चालताना पेशंट लगडायला लागणे। तर आता जाणून घेऊया हिप अव्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएनचे उपचार काय असतात ते। सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपण सुरुवातीला गोळ्या औषधं, ज्यांनी हिप जॉइंटचा म्हणजेच मांडीचा गोळा मजबूत होईल अशा गोळ्या, त्याचसोबत फिजिओथेरपीने आपले स्नायू बळकट करून आपला हिप एव्हीएनचा त्रास कमी करू शकतो। हिप जॉइंटचा एव्हीएन जेव्हा ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये जातो तेव्हा त्याला आपण सर्जरी मार्फत म्हणजेच ऑपरेशन करून त्याला ठीक करावं लागतं। ऑपरेशनमध्ये कोर हिप डिकम्प्रेशन आणि टोटल हिप जॉइंट रिप्लेसमेंट ही ऑपरेशन असतात। तर आपल्यापैकी ज्यांना कुणालाही मांडीच्या वरच्या भागात दुखतं किंवा हिप एव्हीएनचा त्रास आहे त्यांनी वेळीच ऑर्थोपेडिक एक्सपर्टचा सल्ला घ्या। धन्यवाद।